आज पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने किरणराज घोडके यांना खंडणीच्या प्रकरणामध्ये जामीन मंजूर केलेला आहे। माढ्याचे विद्यमान आमदार अभिजित पाटील यांना त्यांच्या व त्यांच्या कारखान्याच्या विरुद्ध होणारी बदनामी थांबवण्यासाठी 1 कोटी रुपयाची खंडणी मागितली असा आरोप किरणराज घोडके यांच्यावर करून 11 जुलै रोजी फिर्याद देण्यात आलेली होती। त्यामध्ये जे काही कारखान्याच्या कामगारांच्या देण्याच्या संदर्भात उपोषण चालू आहे, त्या उपोषणातून मागण्यात आलेल्या मागण्यामुळे आमची बदनामी होते आणि त्या बदनामीची भीती दाखवून आमच्याकडे किरणराज घोडकेने 1 कोटी खंडणी मागितली असा त्याच्यावरती आरोप होता। परंतु आज मेहरबान न्यायालयासमोर युक्तिवाद करताना अशी बाजू मांडण्यात आली की एखाद्या कायदेशीर मार्गाने आंदोलन करणे, निवेदन देणे, उपोषण करणे हे खंडणी होऊ शकत नाही। त्यामुळे किरणराज घोडकेचं उपोषण दाबण्यासाठी, त्याच्या मागण्या डावलण्यासाठी त्याच्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे त्याची जामिनावर मुक्तता करावी अशी मागणी केली आणि त्या आज न्यायालयाने काही अटी व शर्तीसाठी घालून मंजूर केलेली आहे।